निफ्टीमध्ये दोन मोठमोठ्या आपल्याला संधी पाहायला मिळणार आहेत पुढील आठवड्यामध्ये. निफ्टी कुठे जाणार, कोणत्या दिशेला जाणार, कुठून रिव्हर्सल मिळणार आणि तिथून कुठेपर्यंत जाऊ शकतं, हे सगळं आपण इन डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करायच्या अगोदर आपण मोठ्या टाइम फ्रेमपासून सुरुवात करू. हा वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे असं समजूया आपण, आणि याच्यामध्ये आपण इन डिटेल प्रत्येक स्टेप वाईज आपण ॲनालिसिस करूया, जेणेकरून इथून पुढचे डायरेक्शन कशी असू शकते याचा आपल्याला आयडिया मिळून जाईल. ओके, या पॉईंटपासून एक अपसाईडची रॅली आली होती, त्याला आपण ए और 1 असं कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे एक करेक्शन आलं ए बी आणि इथून आलेलं आहे सी, आणि याचा एक्झॅक्टली बुलिश कन्फर्मेशनचं रिव्हर्सल सुद्धा आलेलं होतं. तरी सुद्धा आपण हा ट्रेड पकडण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याचं कारण असं होतं की जी काही आपली एक लेवल आहे 23,106, जोपर्यंत ही आपल्याला टच करत नाही तोपर्यंत आपण मोठा व्ह्यू पाहतच नाही. हे आपल्या इलियट व्ह्यू मधील स्पेसिफिक आपले काही रूल आहेत. इथूनच लॉंगचं कन्फर्मेशन मिळालेलं असून सुद्धा आपण फक्त छोट्या छोट्या मुवमेंट कॅप्चर केल्या आणि या लेवलची वाट पाहिली. ही जी लेवल आहे ही लेवल या ठिकाणी येऊन आपली टेस्ट झालेली आहे, आणि याच्यानंतरच आपण आपले सगळे लॉंगचे प्लॅन एक्झिक्यूट केलेले होते. आता याच कंडिशनमध्ये आपण इलाइट नुसार काय कन्सिडर केलं होतं, ए बी सी याला आपण डब्ल्यू कन्सिडर केलं होतं. हा एक एक्स होता आणि ही वेव जी होती ती वाय मधील ए बी आणि सी अशी पूर्ण होऊन हा वाय पूर्ण होणार होता. अशा प्रकारचं काही ॲनालिसिस होतं. पण निफ्टीने हा जो काही एक्स होता या एक्सचा हाय ब्रेक केला. म्हणजे जो काही आपण ए बी सी काही कन्सिडर करत होतो तो आता येणारच नाहीये, तो आता प्लॅन पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर अशा कंडिशनमध्ये ॲनालिसिस काय होऊ शकतं त्याचे मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल्स दाखवतो. जर आपण याला ए बी आणि सी कन्सिडर केलं तर हा झाला डब्ल्यू, हा झाला एक्स आणि हा असेल वाय. तर वायचं टार्गेट आपण मिनिमम काढूया. वायचं टार्गेट आपल्याला मिनिमम हे किती यायला पाहिजे ते आपण काढूया. आपल्याला कमीत कमी 22,750 हे आपल्याला कमीत कमी टार्गेट पाहिजे होते वेव्ह वायसाठी, पण ते आलेलं आहे का? अजिबात आलेलं नाही. त्याच्यामुळे याला आपण वेव्ह वाय म्हणू शकत नाही. ओके, आणि इथून वेव्ह वाय येण्याचे चान्सेस सुद्धा आता संपलेले आहेत. का? तर इकडचा हाय जो आहे एक्सचा तो ब्रेक झालेला होता. आता कंडिशन नंबर 2, एक कंडिशन काय झाली? एक कंडिशन काय झाली की हा डब्ल्यू एक्स होऊ शकतो, पण तो झाला आता फेल, तो आता कॅन्सल झाला. प्लॅन 2 असं काय असू शकतो? हा जी करेक्शन झालेलं आहे ते कंडिशन काय असू शकते? ते असं असू शकतं की ही जी रॅली आलेली आहे ती असेल ए, आणि त्याच्यानंतर हा ए बी सी किंवा हा डब्ल्यू एक्स वाय इकडे असेल आपला बी, आणि ही जी आलेली आहे ती असेल वेव्ह सी. तर या नियमानुसार हे सगळे पॅरामीटर मॅच होत आहेत का हे पण आपल्याला पाहावं लागेल. हे पण आपल्याला पाहावं लागेल. कसं? हा ए, हा एक इरेग्युलर बी आणि हा जो आहे तो वेव्ह सी. तर ही कंडिशन टाकून आपले रूल मॅच होत आहेत का आपण ते पाहूया. आपल्याला आपलं टार्गेट पाहायला मिळते का भाऊ? वेव्ह ए, सॉरी, वेव्ह ए आणि वेव्ह बी पासून जर आपण आपले टार्गेट टाकले तर आपल्याला 100% टार्गेट जे रिक्वायरमेंट पाहिजे ती रिक्वायरमेंट इथे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. तो त्याच्यामुळे आपण जो काही आपला 2 नंबरची कंडिशन होती की इथे ए झालेला आहे, इथे बी असेल आणि इथे सी असेल, तर याच्यानुसार बी पूर्ण झाला आहे आणि आपली जी काही लेवल होती 23,106 ती सुद्धा इकडे फुलफिल झालेली आहे. इथे 2 कंडिशन
मॅच होतात, त्याच्यामुळे आपण इकडे त्याला बी पूर्ण झाल्या आहे असं समजू शकतो. तरी सुद्धा मी इकडे क्वेश्चन मार्क टाकलेला आहे, प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला पुढच्या रॅलीमध्ये सांगणार, या रॅलीमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. बट आय होप की तुम्हाला इथेपर्यंत काही शंका नसावी, की आपण WXY का नाही झाला, का कॅन्सल प्लॅन झाला, आणि याला आपण ABC का कन्सिडर करतोय, आणि इकडे बी पूर्ण झाला असं का कन्सिडर करतोय, हे समजलं असेल. याच्यानंतर वेव्ह बी जर पूर्ण झालेली असेल तर वेव्ह सी कुठेपर्यंत जाऊ शकते, त्याचं आपण एक्सटेन्शन जर टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याची मिनिमम पहिली रेंज असेल 24,565, दुसरी रेंज असेल 25,490. आपल्याला ही रिक्वायरमेंट येणं गरजेचे आहे, ही सुद्धा येणे गरजेचे आहे. जी लेवल आहे आपली 25,490, ही लेवल आपल्याला येणं कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे इथून अजून आपल्याला अपसाइडला किती जागा आहे, इथून सुद्धा आपल्याला साधारण 1400 पॉईंटची अपसाइडला मोमेंटम बाकी आहे, जे आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके, समजलं आपल्याला की अपसाइडला टार्गेट कुठेपर्यंत आहे. ठीक आहे, आपण इकडे एक लाईन मारू. ओके, डन. आता याच्यानंतर हा जो काही प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे तो कशासाठी, त्याचं कारण असं आहे की इथून जी काही अपसाइडला मोमेंटम गेलेला आहे त्या पूर्ण मोमेंटमचा आपण एक ब्रेक इव्हन पॉइंट काढलेला आहे, जो येत आहे 23,806. 23,806 आणि एक स्विंग लोची एक लाईन मार्क केलेली आहे 23,784. या दोन लेवल, ही लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. जेव्हा पण निफ्टी याच्या खाली ब्रेक होणार तेव्हा असे चान्सेस असणार की निफ्टी अजून एकदा खाली येऊ शकते. मग ती कुठेपर्यंत येईल त्याचे इन डिटेल अनालिसिस तेव्हा आपण करूया, कुठेपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. सो टेम्पररी हा क्वेश्चन मार्क असणार आहे आपला. जर हा ब्रेक नाहीच केला, जर हा लो ब्रेक नाहीच केला, आणि होणार की नाही हे आपण दुसऱ्या टाइम फ्रेम वरती पण इन डिटेल पाहणार आहोत. इकडे आला आणि इथूनच वर गेला कंटिन्यू या टार्गेट पर्यंत, तर हा आपण इकडे बी फुलफिल झालेला आहे कन्सिडर करणार आहे. जर तसं नाही झालं आणि जर हा खाली ब्रेक झाला तरी सुद्धा आपण याला फुलफिल म्हणण्याची कंडिशन एक असेल, आणि कंडिशन दुसरी सुद्धा असणार आहे, ती आपण वेळोवेळी तुमचं कन्फ्युजन जास्त न वाढवता जेव्हा ती कंडिशन बनेल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बट आता सध्या तरी आपण वेव्ह बी फुलफिल झालेली आहे आणि वेव्ह सी सुरू आहे असं कन्सिडर करत आहोत. तर याच्यानंतर आपण ही जी काही अपसाइडला रॅली आलेली आहे त्या रॅलीवरती फोकस करूया. ओके, आता आपण आहे 25 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि 25 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण मागे सुद्धा अनालिसिस केलेलं होतं. ही जी काही वेव्ह सी सुरू आहे एका तासातली किंवा 125 मिनिटामधली, त्याच्यातला एक आणि ए झालेला आहे, बी आणि 2 झालेला होता, त्याच्यानंतर इंटरनल 1, 2, इंटरनल 1, 2, 3, 4, 5 असा काही पूर्ण झालेला आहे. आता याच्या अगोदर हे जे काही अपसाइडची रॅली आलेली आहे किंवा हा जो काही डाऊनफॉल आलेला आहे, याच्या अगोदरच याच्या अगोदरच आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता. निफ्टी 23,800 पहिल्यांदा येणार आणि नंतर 24,200चं टार्गेट पूर्ण करायला जाणार. पहिल्यांदा 23,800 खाली आणि नंतर 24,200 वरच्या बाजूला. तर इथे तुम्ही नीट पाहू शकता, निफ्टीला आपण या ठिकाणी असताना अनालिसिस केलेलं होतं. निफ्टी इथून वरती जाऊ शकते आणि परत 23,800 पर्यंत येणार. इथे पहा 23,807, इथे एक्झॅक्टली 23,800 पर्यंत आलेली आहे, आणि इथूनच निफ्टीने अपसाइडची रॅली दिलेली आहे 24,200 पर्यंत. तर हे होतं आपलं एक्झॅक्टली अनालिसिस निफ्टीसाठीचं. ओके, आता इथून पुढे काय होऊ शकतं. ओके, जर तुम्हाला अशा प्रकारचे अनालिसिस आवडत असतील तर
या अशा व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, हे आपलं एलाइट मस्ती हे यूट्यूब चॅनल आहे आणि लाईव्ह मार्केटचे अपडेट सुद्धा मी इंस्टाग्रामवरती देत असतो. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. ओके, चला. इथे आपण सांगितलं होतं की ए, बी आणि सी बनू शकतो, तर ॲज इट इज तसा बनलेला सुद्धा आहे. आता इथून पुढे काय होऊ शकतं त्याच्यावरती आपण थोडासा फोकस करूया. हे अपसाईडचे सगळे टार्गेट अचीव्ह झाले होते, त्यांना आपण आता काढून टाकू. आता एक्झॅक्टली याच लेवलला सुद्धा आपण निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येणार आहे, ते सुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं आणि त्याचा आम्ही पूर्णपणे फायदा सुद्धा करून घेतलेला आहे. ओके, 1, 2, 3, 4, 5 एक सायकल पूर्ण झालेली आहे आणि त्या पूर्ण सायकलचा ब्रेक इव्हन पॉइंट आता आपण काढलेला होता मोठ्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा, तर तोच असणार आहे 23,807. जोपर्यंत ही लेवल सस्टेन असणार आहे, जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट असणार आहे, तोपर्यंत निफ्टीमध्ये आपण फक्त आणि फक्त बुलिशचाच प्लॅन करणार, शॉर्टचा करणार नाही. ओके, शॉर्ट जे होणार हे इंट्राडेसाठी किंवा छोट्या टाइम फ्रेम मध्ये होतील, पण मोठ्या टाइम फ्रेम नुसार निफ्टी हा बुलिश आहे करंट कंडिशन मध्ये. तर इंटरनल इथे आता 2 कंडिशन आहेत, त्या व्यवस्थित समजून घ्या. कंडिशन नंबर 1, 1, 2, 3 हे काय एक इरेग्युलर करेक्शन होतं 4 आणि ही इथं झालेली आहे पूर्ण 5. तर याच्यानुसार मग ही जी काही वेव्ह 1 होती, ही काही वेव्ह 2 होती, ती आता इथे पूर्ण झालेली आहे. वेव्ह 3 राइट. 1 इथे आहे, 2 इथे आहे आणि 3 आत्ता पूर्ण झालेली आहे आणि ही आता वेव्ह 4 साठी खाली येत आहे. मग याच्यामध्ये येत असताना ते पण पाहू आपण कसं येणार आहे. बट त्याच्या अगोदर अजून एक क्लॅरिटी देणं गरजेची आहे, की जी काही इंटरनल 1 होती आणि इंटरनल 2 होती, याची जर आपण रिट्रेसमेंट टाकली, तर ती रिट्रेसमेंट ब्रेक व्हायला नाही पाहिजे. जी काही आपला ब्रेक इव्हन पॉइंट असते, जी काही आपली लक्ष्मण रेषा असते, ती ब्रेक व्हायला नको होती, जी की या ठिकाणी ब्रेक झालेली आहे. सो त्याच्यामुळे एक डाऊट असा असणार आहे, की एक इम्पल्सिव्ह 1, 2, 3, 4, 5 ही एक सायकल पूर्ण झालेली आहे. इंटरनल वाली एक सायकल पूर्ण झालेली आहे आणि ही जी आहे मीडियम वाली, ती सुद्धा चान्स आहेत की पूर्ण झालेली असावी. कारण डायरेक्टली ही जर 1, 2 याला 3 याला 4 आणि याला जर 5 कन्सिडर केलं, तर ती सुद्धा सायकल पूर्ण होण्याचे चान्सेस इकडे आपल्याला दिसत आहे. तर कंडिशन नंबर 2 सुद्धा इकडे आपल्याला मीट करत आहे. म्हणूनच आपल्याला ही लेवल आता इम्पॉर्टंट असणार आहे 23,807. आता रिव्हर्सल अजून सुद्धा चान्सेस आहेत. कुठून? असा अपसाईडचाच प्लॅन असणार आहे. 2 प्लॅन होते. इंटरनल एक सायकल कंप्लीट झालेली आहे. जर इंटरनल सायकल कंप्लीट झालेली असेल, तर अजून वेव्ह 5 बाकी असणार आहे. अजून आपली वेव्ह 5 बाकी असणार आहे. वेव्ह 3 आत्ता झालेली आहे आणि वेव्ह 4 साठीचं करेक्शन येणार आहे. ओके, तर ही एक इंटरनल पूर्ण झाली. आता याच्यानंतर हा जो काही अपसाईडला मोमेंटम आली, आपण त्याच्यावरती फोकस करूया. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपरली आणि एकदम व्यवस्थित दिसत आहे. निफ्टीमध्ये 1, 2 इकडे 3 इकडे 4 आणि इकडे 5 झालेला आहे आणि या 5 नंतरच आपण प्रॉफिट बुकिंग येणार असं कन्सिडर करून प्लॅन केलेला होता. आता जेव्हा तो खाली येत आहे किंवा ही जी काही वेव्ह इंटरनल सायकल कंप्लीट झालेली आहे, त्या सायकलचा आपल्याला आपला ब्रेक इव्हन पॉइंट काढायचा असतो. तर तो ब्रेक इव्हन पॉइंट आपण लेटेस्ट काढलेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून सुद्धा 24,080 हीच लेवल दिलेली होती. ती आता ऑलरेडी ब्रेक झालेली आहे.
मग याच्या इंटरनल मधलं कॅल्क्युलेशन आपण करूया 3 मिनिटांमध्ये. तर इकडे वेव्ह 1, इकडे इरेग्युलर वेव्ह 2, इकडे वेव्ह 3 बनत आहे आणि अजून वेव्ह 4 बनणं बाकी असणार आहे आणि नंतर वेव्ह 5 बनू शकते किंवा डायरेक्टली वेव्ह ए बनेल, वेव्ह बी बनेल आणि डायरेक्टली वेव्ह सी बनणार आहे. सध्या तरी आपण आत्ताच्या कंडिशननुसार आपण आपला एक ब्रेक इव्हन पॉइंट काढून ठेवूया, जो सध्या कन्सिडर करत आहे काय की वेव्ह 1, वेव्ह 2, वेव्ह 3, वेव्ह 4 आणि नंतर ना तो वेव्ह 5 साठी खाली येणार. आता सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे 24,107 ही लेवल. 24,107 ही लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे. जर निफ्टी याच्यामध्ये करेक्टिव्ह व्ह्यू मध्ये जर इथे येत असेल तर आपण इकडून एक शॉर्टचा प्लॅन करणार आहे. एक शॉर्टचा प्लॅन करणार इंट्राडेसाठी. पण जर निफ्टीने ही लेवल जर ब्रेक केली, निफ्टीने ही जर लेवल ब्रेक केली तर ह्या रिटेस्ट नंतर एक अपसाईडचा इंट्राडेचाच प्लॅन होणार, जो होणार आहे साधारण आत्ता करंट कंडिशननुसार मी सांगत आहे त्या लेवल्स लाईव्ह मार्केटमध्ये त्या चेंज होऊ शकतात. करंट कंडिशननुसार आपण निफ्टीला 24,180 ते 24,200 या लेवलमध्ये पाहू शकतो. फक्त करंट कंडिशननुसार. कधी ही 24,107 वरच्या बाजूला ब्रेक झाली तर आणि तरच. अदरवाईज आपण फक्त आणि फक्त शॉर्टचाच प्लॅन करणार. आता वेव्ह 3 पूर्ण झाली आहे आपली. व्हाईट कलर मधली वेव्ह 3 पूर्ण आहे. तर याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 अशी एक 5 वेव्हची एक सायकल पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला कन्सिडर करतो ए. त्याच्यानंतर हा ABC बनणार, बी आणि तिकडूनच 1, 2, 3, 4, 5 करत वेव्ह सी साठी मार्केट खाली येणार आहे. म्हणूनच आजचं या व्हिडिओचं थंबनेल असणार आहे निफ्टी 23,900 पर्यंत पहिल्यांदा येणार. निफ्टी पहिल्यांदा 23,900 पर्यंत पहिल्यांदा येणार आणि या लेवलच्या जवळ आल्यानंतर 23,807च्या आणि 23,900च्या जवळ आल्यानंतर या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये आपण इथूनच एक अपसाईडचा प्लॅन करणार. याच ठिकाणाहून आपण अजून एकदा अपसाईडचा प्लॅन करणार. तो प्लॅन कसा असेल तर तो प्लॅन असेल आपण ॲज इट इज ABC. तर या ठिकाणाहून आपण एक अजून एकदा वेव्ह 5 साठीचा प्लॅन करणार. तो प्लॅन करताना आपण ब्रेक इव्हन पॉइंट, ब्रेक रिटेस्ट करणार आणि त्याचे टार्गेट आपलं असेल डायरेक्टली 24,300. म्हणजे आपल्याला आता जी मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2 मोठे प्लॅन मिळणार आहेत आपल्याला. तर ते दोन्ही मोठे प्लॅन इथून असणार आहेत. साधारण आपल्याला त्याच्यामध्ये एका इंट्राडेच्या ट्रेडमध्ये आपल्याला साधारण 250 ते 300 पॉईंट मिळू शकतात. हा झाला प्लॅन 1 आणि प्लॅन 2 असेल की इथून जर निफ्टी बॉटम पासून युटर्न घेऊन निघालीच तर इथून आपल्याला अजून एकदा साधारण 350 ते 400 पॉईंटची रॅली आपल्याला अजून एकदा पाहायला मिळणार आहे. तर हे आहे आपलं निफ्टीमधील इन डिटेल इलियट वेव्हचं ॲनालिसिस. याच्यानुसार आपण पुढील आठवड्यामध्ये 2 वेगवेगळे प्लॅन करणार. पहिला प्लॅन असेल तो आपला असणार आहे इकडं वरती आला तर एक शॉर्टचा आणि जर खाली आला तर इथून एक लॉंगचा. हे 2 प्लॅनसाठी आपण प्रिपेअर असणार आहे आणि निफ्टीमध्ये ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त बुलिशचाच व्ह्यू ठेवायचा, शॉर्टचा व्ह्यू ठेवायचा नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं, कृपया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका सुंदर लर्निंग व्हिडिओमध्ये.